खाली जाते कोथिंबिरी पाना लांबणी दिसती हिरवी राना हिरवी राना. नमस्कार. तर आता आपल्या कोकणामधला पाऊस ओसरत चाललाय आणि व्यवस्थित भरपूर कडक ऊन पडायला लागलाय. तर पावसाच्या आधी आपण जे सगळे पदार्थ सुकवून ठेवलेले ते काही प्रमाणात थोडे ओलसर झालेले आहेत, त्यामुळे आता मी ते परत सुकवायला काढलेत आणि आता ही व्यवस्थित ऊन पडल्यामुळे आपले बेडे सुपारी जे असतात तेही सुकवायला काढलेत. आणि त्याचबरोबर एप्रिल मे महिन्यात जेव्हा आपण कोकम बनवतो तर तेव्हा आपण कोकम वगैरे सुकवून ठेवलेले होते. कोकम आपण माशात वगैरे वापरतो, त्याचा आगळ वापरतो, जो रस काढतो आणि त्याच्या ज्या बिया असतात त्याही तेव्हा सुकवून ठेवलेल्या होत्या. तर त्या आत्ता थोड्याशा दमट झाल्यात, त्यामुळे त्या मी आता बाहेर काढून आत्ताच्या या उन्हात व्यवस्थित सुकवल्या आहेत. तर त्या बियांचं आज आपल्याला कोकम बटर बनवायचं आहे. त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. याला खूप मोठी प्रोसेस आहे, त्यामुळे बरेच लोक या बिया आहेत त्या सुकवून विकतात, पण जेव्हा आपण ते कोकम बटर परत विकत घेतो तर ते तेवढ्या क्वालिटीचं बटर आपल्याला मिळत नाही. तर त्यामुळे आज आपण हे कोकम बटर घरीच बनवणार आहोत आणि चला बघूया याची प्रोसेस काय आहे. तर या त्या बिया आहेत ज्यात आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहेत, पण त्याआधी याला थोडंसं साफ करावं लागणार आहे, कारण याच्यात जे आपल्या राखेतले दगड आहेत ते सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे थोडंसं याला साफ करून त्याच्यानंतर आपण बिया काढायला घेऊया. तर या बिया आता आपण साफ करून घेऊयात. या सुपात थोड्याशा काढून घ्यायच्या. याच्यात खूप राख असते जी खाली राहिलेली असते ती, आणि त्यामुळे त्या अशा बिया सुपाने हे केल्यानंतर त्याच्यातला जो जास्त कचरा आहे तो बाहेर निघून जाईल आणि बिया राहतील. तरी सुद्धा आपल्याला अशा वेचून दगड किंवा बाकीच्या काठ्या वगैरे आहेत त्या आपल्याला हातानेच काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे जेवढं होतंय याने कचरा बाहेर निघतोय तेवढा बाहेर काढून घ्यायचा आहे. Eternity later. तर आता आपल्या या बिया साफ करून झालेल्या आहेत आणि आता या बियांची आपल्याला सालं वेगळी करायची आहेत आणि अशा सुट्या बिया आपल्याला साफ करून झाल्यानंतर धुवून घ्यायचे. तर एक एक वेचू नको. काय काय बटर 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 कोकम बटर हात घालशील मध्ये, हाताचं बटर होय. खाली
तर आता आपण इथे जात्यावर करत होतो, पण जात्यावर बियाही पूर्ण बारीक होत आहेत. तर ह्या खरं तर व्हायन आणि मुसळान कुटतात, पण आमच्याकडे व्हाय ना पण मुसळ नाही हा. त्यामुळे आता आम्ही ते कसं दगडान मारून त्याचे बिये काढतो. तर जातं जड असल्यामुळे त्याच्यातून फक्त बियांची साले येणं कठीण जात होतं. त्यामुळे आता शेवटी बाजूच्या घरातून आम्हाला मुसळ मिळाल्या आहे. त्यात आता आम्ही हे वाहिन्यात घालून कुटणार आहोत. यांनी येतात ना. तर बऱ्याच जणांना माहीत नसेल की मुसळ आणि व्हाईन काय आहे. तर हे मुसळ आहे. हा असा दांडा असतो मुसळीचा आणि समोर त्याला लोखंडी एक पट्टी मारलेली आहे आणि हे बऱ्यापैकी जड आहे. ज्या व्हायनात घालून कुटीन म्हणतात त्या व्हाईन पाटिया. तर ते मी व्हाईन तुम्हाला दाखवलं मगाशी. ते व्हाईन आहे आणि त्याला अशी मुसळ त्याच्यावर मारून ते त्याची सालं वेगळी केली आहेत आणि ते बघू शकता की व्यवस्थित सालं आपली झालेली आहेत पूर्ण करून. तर आता हे जे आहे बिया ते आपल्याला धुवायच्या आहेत व्यवस्थित आणि परत एकदा त्यांना ऊन दाखवायचं आहे. किंवा तुम्ही त्या धुवून नंतर एका टोपात घेऊन त्या थोड्याशा गरम करू शकता. पण आत्ता ऊन चांगलं असल्यामुळे मी आता त्या सुकत घालते उन्हात. काल आपण त्या बिया सुकवून घेतल्यात व्यवस्थित आणि आता आपल्याला त्याची पूड करायची आहे बारीक. तर मी जातं ठेवलंय आणि जात्यावरती आपल्याला ते बारीक त्याची पूड करून घ्यायची आहे. तर खुंटी ठोकली अशी आणि आता या बिया ज्या आहेत त्या हळूहळू याच्यात सोडायच्या आहेत. लांबणी दिसते हिरवी रणा, हिरवी रणा, हिरव्या रानांचं पिवळ टंच, पिवळ टंच, गौराये लेकमंती मायार दिंच, मायार दिंच, मायार दिंच झाल्या येऊन जाग लेकी, येऊन जाग लेकी, मंगळसूत्राच जोड लिहून जाग लेकी, लिहून जाग लेकी, मंगळसूत्राच जोड मी लिहिणार, बर्तरा संगती मी जाणार, बर्तरा संगती मी जाणार, दारातले तुळशी पाणन पान फुलशी गे, पाणन पान फुलशी, कपाळातल्या कुकमासाठी किती लोक वनवाशी गे, किती लोक वनवाशी, दारातले तुळशी गे पाणन पान फुलशी गे, पाणन पान फुलशी. मी आता ही माती आहे त्याच्यात पाणी घालून अशी ओली करून घेतली आहे एवढी आणि ही आपल्याला टोपाला लावायची आहे. म्हणजे आता आपण आपली जी पूड झालेली आहे त्या बियांची, तर ती पूड आपल्याला आता पाण्यात घालून गरम करून उकळायचे. तर त्यासाठी मला हा टोप लागेल, पण टोप काळा होऊ नये चुलीवर, त्यासाठी आपण हे माती लावतो. याला थामण लावणे असं म्हणतात. तर मी आता ही माती
अशी लावते, टोपाला पूर्ण लावून घ्यायची म्हणजे टोप काळा होत नाही बाहेरच्या बाजूने. राख पण लावतात, पण आता माझ्याकडे माती आहे अवेलेबल तर मी माती लावते. उठती घेऊन ते ना जरा. तर फायनली आपण आता फायनल स्टेजला पोहोचलेलो आहे. तर काल आपण जी पूड करून घेतली होती त्या बियांची दळून, तर ती आता आपल्याला पाणी उकळल्यावर त्यात टाकायची आहे. आणि हा अर्ध्या पाऊण तासाचा व्हिडिओ तुम्ही जो बघताय, तर त्यामागे 4-5 दिवसांची मेहनत आहे. त्यामुळे बघूया फायनल प्रोडक्ट कसं छान निघतंय. आणि चला, आपलं आता पाणी उकळत आलंय, तर ही पूड आपण त्याच्यात टाकून घेऊया. तर हे जे आता आपण पाणी उकळत ठेवलंय, तर आपल्याला असं साधारण 1.5 ते 2 तास उकळत ठेवायचं आहे हे मिश्रण. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती येणारा जो तेलाचा तवंग आहे तो आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे. तर नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात आपल्याला वरचा तेलाचा तवंग काढून घ्यायचा आहे. 2 hours later. तर हे आता साधारण 2 तास झालेले आहे. तर त्याच्यावरचा जो तवंग आहे तो आता आपण काढून घेऊयात. आपला हा थोडाफार तेलाचा तवंग तयार व्हायला सुरू झालेला आहे. तर हा जो तवंग आहे तो आपण असा काढायचा आहे हलक्या हाताने वरच्यावर. आता मी इथे एक भांडं घेतलं आहे ज्याच्यात पाणी आहे आणि या पाण्यात आपल्याला हा तवंग टाकायचा आहे. म्हणजे याचं तेल आहे ते जे पाण्याच्या वरती येईल आणि त्याचा जो मळ आहे तो खाली राहील. तर हे मी आधी थोडंसं करून बघितलं होतं, त्यामुळे ते वरती तुम्हाला दिसतंय. तर ते तसं जाड होणार आहे थोड्या वेळाने. तर हा आत्ता टाकलेला बघू शकता पिवळसर तवंग आहे. त्या बियांचं साला जी आहे ती सुद्धा येतील, पण त्यासाठी आपल्याला नंतर अजून एक प्रोसेस करावी लागणार आहे. त्यामुळे हे आहे तसं आपल्याला पाण्यात टाकायचं आहे. आता आपलं तेल काढून झालेलं आहे आणि आता हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. तर याला रूम टेम्परेचरला 4 ते 5 तास ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते सॉलिड फॉर्ममध्ये तयार होईल. तर त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू. तर आता आपलं हे सुकलेलं आहे पूर्ण आणि हे सॉलिड फॉर्ममध्ये झालं आहे. तर हे याला चाळणीत काढायचं आहे.
तिकडे त्याचं मोरे पाहिजे. हे आपण आता जे काढून घेतलेलं आहे त्याला आता पण थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर आता हे सेमी फायनल प्रोडक्ट तयार झालेलं आहे आणि हे आता सॉलिड फॉर्ममध्ये आहे. पण आता याला आपण परत एक लास्ट प्रोसेस करायचं आहे, म्हणजे याला परत लिक्विड फॉर्ममध्ये आणायचं आहे. म्हणजे आपण जसं तूप जे लोणी कढवतो आणि त्यापासून तूप बनवतो तर तीच प्रोसेस याच्यामध्ये आहे. तर यापासून परत आपल्याला एक लिक्विड फॉर्म बनवायचा आहे आणि हे जे येणार आहे लिक्विड ते आपल्याला गाळून घेऊन एका भांड्यात काढायचं आहे. तर चला करूया शेवटची प्रोसेस. तर 4-5 तास आपण त्या तेलाला तसंच ठेवलं होतं रूम टेम्परेचरला आणि आता ते 4-5 तासानंतर हे असं बटरी जे आता व्यवस्थित टेक्स्चर दिसायला पाहिजे तसं आपल्याला दिसतंय आणि आता हे हाताला लागतंय तेव्हाच आपण याला आकार देऊ शकतो. म्हणजे हे आता आपण हातात घेऊन याला मुठीचा आकार देऊ शकतो. तर त्यामुळे याला मुठी आलं असं म्हणतात. आणि तर मी हे वाटीतच ठेवणार आहे. हे 2 वाट्या तयार झालेल्या आहेत. तर भाकरीला लावून हे तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते. आणि तसंच त्याच्यात अँटीऑक्सिडंट्स पण खूप प्रमाणात असतात, त्यामुळे तुम्ही चेहऱ्यासाठी, ओठांसाठी किंवा केसांसाठी पण हे वापरता येतं. पण केसांसाठी कसं वापरायचं ते मलाही माहीत नाही आहे. त्यामुळे याचे बरेच फायदे आहेत. पायांना जेव्हा भेगा पडतात तेव्हासुद्धा आपण हे वापरू शकतो. आणि अजून काही जर फायदे याचे तुम्हाला माहीत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि त्यातून तुम्हाला काही माहिती मिळाली असेल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.